नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 5वा प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. प्रसारमाध्यमे ही आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनली आहेत. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. प्रसारमाध्यमांचा मुख्य उद्देश देवाणघेवाण करणे, शिकणे व शिकवणे, मनोरंजन करणे इत्यादी आहे. प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठातील अभ्यास घटक आहेत. प्रसारमाध्यमांची ओळख, प्रसारमाध्यमांचा इतिहास, प्रसारमाध्यमांची आवश्यकता, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे या सर्व घटकांचा अभ्यास आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठामध्ये सविस्तर पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण प्रसारमाध्यमांची ओळख, प्रसारमाध्यमांचा इतिहास या दोन घटकांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे प्रसारमाध्यमांची ओळख. प्रसारमाध्यमांची ओळख. प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रसार व्हायचा. परत एकदा पहा. प्रसारमाध्यमांची ओळख. प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द येतात. आता प्रसार म्हणजे काय, तर प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. मग पूर्वीच्या काळी राजाला जर एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी बराच कालावधी लागत असे किंवा कित्येक दिवस लागायचे. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रसार व्हायचा. पूर्वी बातमीचा प्रसार कशा पद्धतीने होत असे, तर पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रसार व्हायचा. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे प्रसारमाध्यमांचा इतिहास. प्रसारमाध्यमांचा इतिहास. पहा की भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला, वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्रे हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन आहे. परत एकदा पहा. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला, वर्तमानपत्रे सुरू झाली आणि वर्तमानपत्रामुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचवण्यास मदत झाली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. पहा की वर्तमानपत्रांचे विशेष महत्त्व आहे, म्हणजेच वृत्तपत्रांचे विशेष महत्त्व आहे. वृत्तपत्रांनाच लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात. वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात. वृत्तपत्र हे इतिहासाचे साधन आहे. ज्ञान, स्वातंत्र्य, नीतिमूल्य यांचे जतन करणे म्हणजेच काय तर साधन आहे. आणि वृत्तपत्रीय लेखनाची प्रेरणा सर्वस्वी सत्य घटनांची असते. वृत्तपत्रीय लेखनांची प्रेरणा सर्वस्वी सत्य घटनांची असते. म्हणून वृत्तपत्रांना समाज जीवनाचा आरसा असेही म्हणतात. परत एकदा पहा की वृत्तपत्रांचे विशेष महत्त्व आहे. वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ कशाला मानतात, तर वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात. तसेच वृत्तपत्रीय लेखनाची प्रेरणा
सर्वस्वी सत्य घटनांची असते आणि म्हणून वृत्तपत्रांना समाज जीवनाचा आरसा असेही म्हटले जाते. वृत्तपत्रांना समाज जीवनाचा आरसा असेही म्हटले जाते. तसेच वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले आहे. पहा, वर्तमानपत्रे मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्राची व्याख्या काय आहे? मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात. वर्तमानपत्रे काय काम करतात? तर वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम वर्तमानपत्रे करत असतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे म्हणजेच एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजेच एक दस्तऐवज आहे. आता पहा की दररोजच्या घडामोडींची नोंद प्रसिद्ध करणारे ते काय आहे? तर वृत्तपत्र आहे. तसेच चालू काळाचे वर्तमान सांगणारे ते काय आहे? तर वृत्तपत्र आहे. तसेच जनतेच्या जीवनाशी संबंधित घटनांवर भाष्य करणारे वार्तापत्र म्हणजेच वृत्तपत्र. वृत्तपत्र म्हणजेच वर्तमानपत्र होय. पहा, म्हणजे वृत्तपत्राच्या आपल्याला अनेक व्याख्या करता येतील. वर्तमानपत्राच्या आपल्याला अनेक बातम्या, अनेक व्याख्या करता येतील. दररोजच्या घडामोडींची नोंद प्रसिद्ध करणारे ते वर्तमानपत्रे. तसेच चालू काळाचे वर्तमान सांगणारे ते काय? वर्तमानपत्र. आणि जनतेच्या जीवनाशी संबंधित घटनांवर भाष्य करणारे वार्तापत्र म्हणजेच काय? तर वर्तमानपत्र. आता या वर्तमानपत्रांचा मुख्य उद्देश काय असतो? तर लोकशिक्षण व लोकजागृती घडवणे, तसेच अयोग्य घटनांचा निषेध करणे, दुर्बल घटकांना शक्तिशाली बनवणे आणि दैनंदिन घडामोडींच्या नोंदी ठेवणे. हे काय आहेत? तर वर्तमानपत्राचे उद्देश आहेत. वर्तमानपत्राचे उद्देश कोणते आहेत? लोकशिक्षण व लोकजागृती घडवणे, अयोग्य घटकांचा निषेध करणे, दुर्बल घटकांना शक्तिशाली बनवणे आणि दैनंदिन घडामोडींची नोंद करणे. हे काय आहेत? तर वर्तमानपत्राचे मुख्य उद्देश आहेत. आणि चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजेच एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी. वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्वच्या काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. यात देश व राजधान्यातील घटनांची माहिती असे. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना, डेली ॲक्ट, रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. परत एकदा पहा, इजिप्तमध्ये इसवी सन पूर्वच्या काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले असत. तसेच पहा की प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. यात देश व राजधान्यातील घटनांची माहिती असे. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना, डेली ॲक्ट, रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी
लावत असत. लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो काय आहे तर एक प्रभावी मार्ग आहे. पहा की 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाची घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत असत. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. तसेच इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत आणि धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत आणि ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. कोणत्या नावाने ओळखले जाते ते? कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे जेम्स ऑगस्टस हिकी. जेम्स ऑगस्टस हिकी यांचे आहे. त्यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू केले. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. या नावाने ते ओळखले जाते. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1 वर्तमानपत्र म्हणजे काय? प्रश्न 1 वर्तमानपत्र म्हणजे काय? प्रश्न 2 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? प्रश्न 3 जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? प्रश्न 4 पूर्वी कशाच्याद्वारे बातमीचा प्रसार केला जात असे? पूर्वी कशाच्याद्वारे बातमीचा प्रसार केला जात असे? प्रश्न 5 चालू घडामोडींच्या नोंदी ठेवण्यासाठी ऐतिहासिक दस्तऐवज कोणते आहे? चालू घडामोडींच्या नोंदी ठेवण्यासाठी ऐतिहासिक दस्तऐवज कोणते आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. धन्यवाद.